तर जे की आपण इथपर्यंत आलेलो आहोत, आपल्याला पहिला आणि शेवटचा अंक मिळालेला आहे. पहिला जो अंक आहे तो आपला 2 आहे आणि शेवटचा जो अंक आहे तो 8 आहे. त्याच्यामुळे आपल्याला मधले जे की आहे 3 अंक शोधायचे आहेत आणि 4 8 32 केल्यानंतर आपल्याला एकक स्थानचा 2 आणि हातचा 3 आहे. म्हणजे मधली जी अशी संख्या आहे BCD त्याच्यामध्ये हातचा पण आहे आपल्याला 3 मिळवायचा आहे आणि त्याचं उलट उत्तर आपल्याला मिळणार आहे DCB. आता तर पुढे परत तेच, जर तुम्ही बी 3च्या वरती घेतला म्हणजे 3ही घेतला तरी तुम्हाला परत इथे हातचा येईल आणि मग तो हातचा तुम्हाला ह्या 8 मध्ये मिळवावा लागेल आणि मग तुमचं परत इथे 8 घेता येणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे बी जो की आहे तो परत एकदा तुम्ही 1 किंवा 2च घेऊ शकता, कारण की जर तुम्ही 3 घेतला तर मग तुमचा 8ही बदलून जाईल, कारण की मग तो 4 त्रिक 12 आणि त्याच्यामधला जो हातचा आहे तो ह्या 8 मध्ये जाईल आणि ते तुमचं उत्तर बदलेल. त्याच्यामुळे जो की बी आहे तो तुम्हाला 1 किंवा 2 घेता येईल. आता जर मी समजा बी 1 घेतला तर काय होतं, कारण पहिल्याच संख्येला आपण ट्राय करू शकतो. 2 ऑलरेडी आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे परत एकच आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणजे तुमचा बी फिक्स झालाय. बी काय तुमचा 1 आहे. सी त्याच्यावरती 4 3 हातचा आहे गुणिले 4 आणि जर तुमचा हा 1 आहे तर तुमचा इथे काय येणार आहे 1 आहे आणि परत मग तुमचे जे उरलेले अंक आहेत ते आपल्याला अजून शोधायचे आहेत. तर बघा आता 4च्या पाड्यामध्ये आपण आपल्याला इथे काय संख्या घ्यायची की अशी एक संख्या घ्यायची आहे की 4 गुणिले 3 केल्यानंतर त्याच्यामध्ये 3 मिळालं तर शेवटी 1 येईल. तर आपण अशा संख्या जर बघितल्या, समजा आपण 4 एक तर घेऊ शकत नाही आणि दोन्ही आपण ऑलरेडी घेतलेला आहे. जर आपण समजा तिथे 3 घेतला म्हणजे हा जो की 3 आहे, मी जर 3 घेतला तर 4 त्रिक 12 आणि 3 15 होतात. त्याच्यामुळे इथे 1 येत नाही, 15शी 5 येतो, चालणार नाही. त्याच्याजवळ तुम्ही 4 चौक 16 घेतले, 4 चौक 16 आणि 3 किती होतात 19 होतात, 9 होतात, चालणार नाही. तर तुम्ही 4 पंचे 20 घेतले, 4 पंचे 20 आणि हे वरचे 3 23 होतात, 3 आपल्याला 1 पाहिजे, चालणार नाही. त्याच्यानंतर 4 चौक 24 आणि 3 मिळवतं 27 होतात, ते पण चालणार नाही. त्याच्यामुळे आपण इथे 7च आपल्याला घ्यावं लागेल. 4 7 28 28 आणि 3 किती होतात 31. तर शेवटी आपल्याला 1 मिळतो जो की आपल्याला हवा आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला काय घ्यावं लागेल 7. आता जर इथे मला 7 घ्यावं लागणार तर मला इथे पण काय घ्यावं लागणार आहे 7 घ्यावे लागणार आहे. आणि परत तेच की इथे आता 4 1 4, तर इथे 4 नाही मला 7 पाहिजे, म्हणजे मला किती हातचा घ्यावा लागणार आहे शिल्लक 3. म्हणजे माझा इथे किती हातचा आला पाहिजे 3 हा हातचा आला पाहिजे, तेव्हाच ते शक्य होतं. कारण की 4 1 4 आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले तरच शेवटी 7 होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मला इथे हातचा 3 पाहिजे. आता मधली अशी संख्या मला घ्यायची आहे की तिला 4 ने गुणल्यानंतर हातचा किती येतो 3. आणि तुम्ही बघत असाल की अजून आपल्याकडे अजून एक 2 शिल्लक हातचा आहे. म्हणजे इथे 4 7 28 28 आणि 3 31 झाले होते, म्हणजे याच्यावरती 3 हातचा ऑलरेडी आहे. म्हणजे अशी एक संख्या जिला 4 ने गुणल्यानंतर 3 मिळवल्यानंतर अजून परत हातचा किती येतो 3 येतो. म्हणजे नीट ऐका, अशी एक संख्या की जिला 4 ने गुणल्यानंतर 3 मिळवल्यानंतर अजून परत हातचा काय येतो 3च येतो. तर हातचा 3 येण्यासाठी आपल्याकडे 4च्या पाड्यामध्ये 2च संख्या आहेत. म्हणजे इथून इतक्या संख्या आहेत की जिथे हातचा हा 3 येऊ शकतो, एवढ्या संख्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मिळवलं तर हातचा 3 येऊ शकतो, याच्यामध्ये मिळवलं तर 3 येऊ शकतो आणि याच्यामध्ये मिळवलं तर 3 येऊ शकतो. म्हणजे 3 संख्यापैकीच आपल्याला एक कुठली तरी संख्या घ्यायची आहे. समजा तुम्ही 7 घेतलं तर 7 आपण ऑलरेडी घेतलाय तर चालणार नाही. त्याच्यानंतर 8ही आपण ऑलरेडी घेतलाय तर चालणार नाही. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला फक्त काय 9च आहे. म्हणजे जो सी आहे तुमचा तो काय आहे 9 आहे. तुम्ही व्हिडिओ लागलास तर परत परत बघा कशा पद्धतीने आपण एक एक संख्या फिक्स करत गेलो. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला गणिताची गोडीही लागेल आणि गणितामध्ये तुम्हाला बिलकुल असं बोरिंग वाटणार नाही, तुम्हाला खूप मज्जा येईल. तर जो की आहे म्हणजे हा सी जो आहे तो आपला काय आहे 9 आहे. म्हणजे आपण बी आपला 1 आहे जो की मी फिक्स केलाय. बी जो आहे तो आपला 7 आहे आणि जो सी आहे तो 9 आहे. त्याला मी जर 4 ने गुणलं तर बरोबर मला 791 म्हणजे उलट उत्तर मिळतं. म्हणजे आपल्याला आता सगळ्या संख्या मिळालेल्या आहेत. तर जो आपला म्हणजे ए बी सी डी ई जी आहे ती आपली जी संख्या आहे, पहिला जो अंक आहे आपला 2, शेवटचा जो आहे अंक 8 आहे आणि मधल्या ज्या संख्या आहेत त्या काय 197 आहे. जेव्हा तुम्ही त्याला 4 ने गुणता तर एक्झॅक्टली तुम्हाला उत्तर उलट मिळणार आहे. तर तुम्ही हे घरी नक्कीच करून बघा की हे खरंच असं होतं का.
आणि अशाच पद्धतीच्या काही प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. थँक्यू.